नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कृषी सेवक सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 4. बघा मित्रांनो, कृषी सेवकची जी परीक्षा आहे ती फार जवळ आली आहे, म्हणून तुमच्यासाठी मी प्रश्नपत्रिका स्वरूपात फार महत्त्वाची प्रश्न आणि उत्तरे घेऊन आली आहे. ती तुम्ही व्यवस्थित अभ्यासा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क्स पडतील आणि तुम्ही चांगल्या मार्कांनी पास व्हाल. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. 1. खालील आकृतीची पाण्यातील प्रतिमा कशी असेल? प्रश्नाकृती. लायन. अ लायन. बी सी डी नौल. उत्तर नौल. 2. ही भेंडीची एक जात आहे. अ अर्का अनामिका. बी तरका केशव. सी तरका हरित. डी तरका गोवर. उत्तर अर्का अनामिका. 3. आल्याच्या पिकाचा कालावधी इतका असतो. अ 2 वर्षे. बी 8 ते 10 महिने. सी 3 ते 4 महिने. डी 12 ते 15 महिने. उत्तर 8 ते 10 महिने. 4. एका सांकेतिक भाषेत एबीसी हा 149 असा लिहितात. तर हा शब्द कसा लिहिला जाईल? अ 6,44,936. बी 3,64,964. सी 678. डी 1,21,416. उत्तर 3,64,964. Read the passage carefully and choose the correct answer. Shah Jahan, the Mughal emperor, built the Taj in the memory of his dear wife Mumtaz. The Taj Mahal, the world-famous monument, was built in the year 1653. Marbles and precious stones were used to build this world-famous tomb. Great poets and artists and lovers of beauty had visited the place and had sung in praise of the tomb. The Taj stands for uniqueness of beauty. 5. When was the Taj Mahal built? अ 1683. बी 1650. सी 1653. डी 1659. उत्तर 1653. 6. 1 हेक्टर लागवडीतून पाम तेलाचे किती उत्पादन होते? अ 2000 किग्रा. बी 300 किग्रा. सी 3200 किग्रा. डी 600 किग्रा. उत्तर 3200 किग्रा. 7. कृषी उत्पादनाचे मूलभूत साधन कोणते आहे? अ मनुष्यबळ. बी भूमी. सी रसायने. डी भांडवल. उत्तर भूमी. पुढील कविता वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे द्या. देणायाने देत जावे, घेणायाने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणायाने देत जावे, घेणायाने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणायाचे हात घ्यावे. 8. पिसाळलेली आयाळ कोणाकडून घ्यावी असे कवी सुचवितात? अ कड्याकडून. बी भीमेकडून. सी ढगाकडून. डी दर्याकडून. उत्तर दर्याकडून. 9. हरभयाचा हा कबुली वाण आहे. अ विशाल. बी विश्वास. सी विजय. डी विराट. उत्तर विराट. 10. निंबोळी पेंडीमध्ये नत्राचे प्रमाण टक्के असते. अ 3%. बी 5%. सी 16%. डी 21%. उत्तर 5%. 11. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ कॉमिक. अ फन्नी. बी ट्रॅजिक.
सी कॉमेडी, डी अगली. आन्सर ट्रॅजिक. 12. टोमॅटो पिकास पाण्याचा ताण पडल्यानंतर भरपूर पाणी दिल्यास फळांवर काय परिणाम होतो? अ. फळे पिकतात. बी. फळे गळतात. सी. फळे तडकतात. डी. फळे लहान राहतात. उत्तर फळे तडकतात. 13. शाह जहान बिल्ट द ताज. अ. इन द मेमोरी ऑफ हिज सन. बी. इन द मेमोरी ऑफ हिज डॉटर. सी. इन द मेमोरी ऑफ हिज वाइफ. डी. इन द मेमोरी ऑफ हिज फ्रेंड. आन्सर इन द मेमोरी ऑफ हिज वाइफ. 14. पारंपरिक ऊर्जासाधने कमी होत आहेत. कारण अ. या साधनांचे साठे अमर्याद आहेत. बी. या ऊर्जासाधनांचे साठे मर्यादित आहेत. सी. या साधनांच्या ज्वलनांचे हवेत प्रदूषण होते. डी. या ऊर्जासाधनांची निर्मिती मानव करू शकतो. उत्तर या ऊर्जासाधनांचे साठे मर्यादित आहेत. 15. भारताने 2011 साली क्रिकेट विश्वचषक जिंकला त्यावेळी भारतीय संघाचे प्रशिक्षण कोण होते? अ. डंकन फ्लेचर. बी. ॲडी फ्लॉवर. सी. हीथ स्ट्रीट. डी. गॅरी कर्स्टन. उत्तर गॅरी कर्स्टन. 16. आपत्कालीन परिस्थितीत भाताच्या लागवडीसाठी पद्धत वापरतात. अ. शैवाल. बी. यापैकी नाही. सी. लावणी. डी. टोकण. उत्तर टोकण. 17. खालील प्रश्नांतील गटात बसणारे पद ओळखा. अ. 540. बी. 530. सी. 524. डी. 524. उत्तर 530. 18. हु वॉज शाह जहान? अ. द रायटर. बी. द ग्रेट पोएट. सी. ॲन आर्टिस्ट अँड अ सिंगर. डी. द मुघल एम्परर. आन्सर द मुघल एम्परर. 19. खालील प्रश्नांतील पदांचा क्रमसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी असणारे योग्य पद ओळखा. 97, 89, 79, 73. अ. 72. बी. 68. सी. 70. डी. 71. उत्तर 70. 20. करडई पिकाचा महत्त्वाच्या जाती आहेत. अ. श्रद्धा व सबुरी. बी. भीमा व तारा. सी. खिरा व शीतल. डी. साई व सरबती. उत्तर भीमा व तारा. 21. नारळावरील या नवीन सूक्ष्म किडीमुळे नारळ लहान राहतात व काथ्याची प्रत घटते. अ. टिरिओफाइड माइट. बी. कोकोंट विव्हिल. सी. रेड माइट. डी. ब्लॅक हेड कॅटरपिलर. उत्तर इरिओफाइड माइट. 22. खालीलपैकी पूर्ण वर्तमानकाळी वाक्य ओळखा. अ. त्रिनाने लाडू खाल्ला आहे. बी. त्रिना लाडू खात आहे. सी. त्रिनाने लाडू खाल्ला असेल. डी. त्रिनाने लाडू खाल्ला होता. उत्तर त्रिनाने लाडू खाल्ला आहे. 23. भुईमुगावरील मावा किडीमुळे या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो. अ. टिक्का. बी. बड नेक्रोसिस. सी. त्रोझेटी. डी. विल्ट. उत्तर बड नेक्रोसिस. 24. बियाण्यात माती किंवा वाळू मिसळून पेरणी करणे कोणत्या पिकात शिफारस करतात? अ. ज्वारी. बी. तीळ. सी. बाजरी. डी. मटकी. उत्तर तीळ. 25. एका जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासात एकाच बँकेचा पुढाकार व नेतृत्वही बँकेची मूलभूत कल्पना आहे. अ. राष्ट्रीयकृत. बी. अग्रणी. सी. जिल्हा मध्यवर्ती. डी. शिखर. उत्तर अग्रणी. 26. गटात बसणारा लिंगवाचक शब्द कोणता? अ. शिक्षिका. बी. कोंबडी. सी. भावजय. डी. देव. उत्तर देव.
27. मुळ्याच्या आशियाई जाती युरोपीय जातीपेक्षा असतात. अ. जास्त तिखट. बी. लुसलुशीत. सी. लवकर जुन्न होणाऱ्या. डी. कमी दर्प असलेल्या. उत्तर जास्त तिखट. 28. वाटण्याची. ही जात टरफलासह खाण्यासाठी उपयोगी येते. अ. असोजी. बी. खापरखेडा. सी. सिलव्हिया. डी. बोनव्हिले. उत्तर सिलव्हिया. 29. हरितगृहात इतका कार्बन डायऑक्साईड असेल तर फुलांचे उत्पादन 4 ते 5 पटीने वाढते. अ. 1000 ppm. बी. 300 ppm. सी. 1500 ppm. डी. 300 ppm. पेक्षा कमी. उत्तर 1000 ppm. 30. मक्याची ही 4 पिकासाठी वापरली जाणारी जात आहे. अ. अमेरिकन टॉल. बी. गंगा सफेद. सी. बेबी कॉर्न. डी. आफ्रिकन टॉल. उत्तर आफ्रिकन टॉल. 31. ऊसाच्या लागवडीसाठी बेण्याचे वय किती असावे? अ. वयाचे बंधन नाही. बी. 13 ते 14 महिने. सी. 6 ते 8 महिने. डी. 9 ते 11 महिने. उत्तर वयाचे बंधन नाही. 32. ऊस हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पीक आहे? अ. C2. बी. C3. सी. C4. डी. C1. उत्तर C4. 33. 15 ऑगस्ट 2011 चा वार सोमवार असेल तर 26 जानेवारी 2011 चा वार कोणता? अ. बुधवार. बी. शनिवार. सी. गुरुवार. डी. मंगळवार. उत्तर बुधवार. 34. चुना व जिप्समही आहेत. अ. खे. बी. जोरखते. सी. भूवर्धक. डी. भूसुधारके. उत्तर भूसुधारके. 35. शेजारील आकृतीत त्रिकोणांची एकूण संख्या किती? अ. 9. बी. 20. सी. 10. डी. 16. उत्तर 20. 36. चित्रे ही कृषी विस्ताराची साधने होत. अ. दृकश्राव्य. बी. अप्रक्षेपित. सी. श्राव्य. डी. सामुदिक. उत्तर सामुदिक. 37. बोन्सायसाठी प्रकारची कुंडी वापरतात. अ. खोबडा. बी. रांजण. सी. नांद. डी. परळी. उत्तर खोबडा. 38. पंचवटी हा सामायिक शब्द कोणत्या प्रकारचा आहे? अ. अव्ययीभाव. बी. विगू. सी. द्वंद्व. डी. बहुव्रीही. उत्तर विगू. 39. कोकणात व पूर्व विदर्भात जमिनीतील ओलाव्यावर भातनंतर कोणते पीक घेतात? अ. गहू. बी. वाल. सी. भुईमूग. डी. काकडी. उत्तर वाल. 40. तूर उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? अ. पहिला. बी. दुसरा. सी. तिसरा. डी. चौथा. उत्तर पहिला. 41. ग्रीन हाऊसच्या आच्छादनासाठी वापरल्या जाणाऱ्या UV-S फिल्मची जाडी किती असते? अ. 200 मायक्रॉन. बी. 20 मायक्रॉन. सी. 800 मायक्रॉन. डी. 80 मायक्रॉन. उत्तर 200 मायक्रॉन. 42. द्राक्ष पॅकिंग करताना बुरशींपासून संरक्षणासाठी काय वापरतात? अ. ग्रेप प्रोटेक्टर. बी. ग्रेप गार्ड. सी. ग्रेप हार्ड. डी. ग्रेप ऑइल. उत्तर ग्रेप गार्ड. 43. मिज माशी ही पिकावरील कीड आहे. अ. ज्वारी. बी. कापूस. सी. ऊस. डी. मका. उत्तर ज्वारी. 44.
बी सी डी. उत्तर 45. पिकास सर्व तेलबियांची राणी म्हणून संबोधले जाते. अ. करडई. बी. तीळ. सी. मोहरी. डी. जवस. उत्तर करडई. 46. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? अ. मोर. बी. भारवदाज. सी. हरियाल. डी. पोपट. उत्तर हरियाल. 47. गव्हाचे व हे अनुक्रमे बागायती व जिरायती वाण आहे. अ. त्र्यंबक शरद. बी. शरद त्र्यंबक. सी. त्र्यंबक गोदावरी. डी. शरद गोदावरी. उत्तर त्र्यंबक शरद. 48. महाराष्ट्रात राज्य हे कटिबंधात मोडते. अ. शीत. बी. समशीतोष्ण. सी. उष्ण. डी. किनारपट्टीय. उत्तर उष्ण. 49. उथळ जमिनीची खोली इतकी असते. अ. 110 से.मी. पर्यंत. बी. 20.5 से.मी. पर्यंत. सी. 22.5 से.मी. पर्यंत. डी. 45 से.मी. पेक्षा जास्त. उत्तर 22.5 से.मी. पर्यंत. 50. यांत्रिक बळ व मनुष्यबळ एकमेकास आहेत. अ. बदली. बी. मारक. सी. पूरक. डी. त्रासदायक. उत्तर पूरक. 51. एखाद्या तणनाशकाच्या वापरावद्वारे सर्व प्रकारची तण नष्ट केली जातात अशा तणनाशकास काय म्हणतात? अ. निवडक. बी. शोधक. सी. तीव्र. डी. बिंदीवडाक. उत्तर बिंदीवडाक. 52. शेतमालाच्या विक्रीत दलाल व व्यापारी यांच्यामध्ये हाताच्या बोटाच्या खुणेने होतात या पद्धतीस म्हणतात? अ. जलद पद्धत. बी. लिलाव पद्धत. सी. हत्ता पद्धत. डी. वाटाघाटीची पद्धत. उत्तर हत्ता पद्धत. 53. चूज द करेक्ट यूज ऑफ गोइंग टू फ्रॉम द गिवन ऑल्टरनेटिव्स. अ. रेवती वॉज गोइंग टू स्पेंड मनी ऑन क्लोथ्स. बी. रेवती विल गोइंग टू स्पेंड मनी ऑन क्लोथ्स. सी. रेवती इज गोइंग टू स्पेंड मनी ऑन क्लोथ्स. डी. रेवती गोइंग टू स्पेंड मनी ऑन क्लोथ्स. आन्सर रेवती इज गोइंग टू स्पेंड मनी ऑन क्लोथ्स. 54. हे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे. अ. कॅप्टान. बी. कार्बनडेझिम. सी. रिडामिल. डी. कॅलिक्सिन. उत्तर कार्बनडेझिम. 55. कायदेशीरच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? अ. गैरकायदेशीर. बी. संदशीर. सी. बेकायदेशीर. डी. बेसनदशीर. उत्तर बेकायदेशीर. 56. 10 मे रोजी जलसंधारण दिन कोणाच्या जयंती दिनी साजरा केला जातो? अ. सुधाकरराव नाईक. बी. वसंतराव नाईक. सी. 20. पागे. डी. यशवंतराव चव्हाण. उत्तर सुधाकरराव नाईक. 57. रिश्टर हे कशाचे तीव्रता मोजण्याचे एकक आहे? अ. वारा. बी. ज्वालामुखी. सी. भूकंप. डी. पूर. उत्तर भूकंप. 58. परागीभवन होताही फळधारणा होते अशा फळधारणेस म्हणतात? अ. क्लेस्टोनामी. बी. पार्थिनोकार्पी. सी. पॉलिगॅमी. डी. कबॉर्सन. उत्तर पार्थिनोकार्पी. 59. टी. मॉक्सिको ही वरील महत्वाची कीड आहे? अ. काजू. बी. बोर. सी. डाळिंब. डी. पेरू. उत्तर काजू. 60. विषाणूजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या वाहक कीटकास असे म्हणतात? अ. सेक्टर. बी. ट्रॅक्टर.
सी व्हेक्टर. डी बेटर. उत्तर बेटर. 61. 2 ते 4 डी हे कोणत्या प्रकारचे संप्रेरक आहे? अ जिबर्लिन. बी सायटोकानिन. सी ऑक्झिन. डी मॉर्फॅक्टिन. उत्तर बी सायटोकानिन. 62. हरितगृहातील सापेक्ष आर्द्रता असल्यास रोग किडीचा प्रादुर्भाव वाढतो. अ 60 ते 70%. बी 90% कमी. सी 90% जास्त. डी 30 ते 40%. उत्तर 90% जास्त. 63. चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. अप 3. बी ऑन. सी अपॉन. डी बिटवीन. आन्सर इन. 64. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द वर्ड. अ बीइंग द फर्स्ट ऑफ इट्स काइंड. बी बीइंग द लास्ट ऑफ इट्स काइंड. सी बीइंग द ओनली वन ऑफ इट्स काइंड. डी बीइंग काइंड. आन्सर बीइंग द ओनली वन ऑफ इट्स काइंड. 65. आंब्याची ही नियमित बहार येणारी जात आहे. अ पायरी. बी नील. सी दशहरी. डी हापूस. उत्तर नील. 66. भारतातील एकूण कोरडवाहू क्षेत्र आहे. अ 35%. बी 65%. सी 25%. डी 90%. उत्तर 65%. 67. ला सुवर्ण तंतू असेही म्हणतात. अ ज्यूट. बी कॉटन. सी मेस्टा. डी रेमी. उत्तर ज्यूट. 68. फळबाग लागवडीच्या षटकोन पद्धतीत तेवढ्याच क्षेत्रावर चौरस पद्धतीपेक्षा झाडे जास्त बसतात. अ 5%. बी 10%. सी 30%. डी 15%. उत्तर 15%. 69. पुढील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा. हिरवळ आणिक पाणी. तेथे स्फूर्ती मजला गाणी. अ उत्प्रेक्षा. बी उपमा. सी यमक. डी अनुप्रास. उत्तर उत्प्रेक्षा. 70. दूरदर्शनवरून प्रसारित केला जाणारा सामूहिक संपर्काचा लोकप्रिय कार्यक्रम कोणता? अ आमची माणसं आमची शेती. बी आमची शेती आमची माणसं. सी आमची शेती आमची माणसं. डी आमची माती आमची माणसं. उत्तर आमची माती आमची माणसं. 71. पुढीलपैकी कोणते रूपांतरित खोड आहे? अ बटाटा. बी ऊस. सी रताळी. डी मका. उत्तर बटाटा. 72. वटवाघूळ या प्राण्याला अंधारात दिसते कारण. अ वटवाघूळ वासाने समोरील वस्तू ओळखतो. बी वटवाघुळाचे डोळे मोठे असतात. सी अंधारात दिसण्याची त्याच्या डोळ्यांना अनुकूलन क्षमता प्राप्त होते. डी वटवाघूळ श्राव्य ध्वनींची निर्मिती करते. ध्वनीच्या परावर्तनामुळे समोरच्या वस्तूची त्याला जाणीव होते. उत्तर वटवाघूळ श्राव्य ध्वनींची निर्मिती करते. ध्वनीच्या परावर्तनामुळे समोरच्या वस्तूची त्याला जाणीव होते. 73. आहारशास्त्रानुसार शरीर निरोगी राहण्यासाठी इतर अन्नघटकाबरोबर प्रत्येक माणसाने दर दिवशी इतक्या भाज्यांचे सेवन केले पाहिजे अशी शिफारस आहारतज्ञ करतात. अ 115 ग्रॅम. बी 70 ग्रॅम. सी 600 ग्रॅम. डी 300 ग्रॅम. उत्तर 115 ग्रॅम. 74. मुक्त बाजारपेठेतील शेतमालाची किंमत विशिष्ट किंमतीपेक्षा कमी झाल्यास ज्या किंमतीला संबंधित मालाची खरेदी करण्याची हमी शासनामार्फत घेतली जाते त्या किंमतीस म्हणतात. अ बाजारभाव. बी कमाल आधारभूत किंमत. सी किमान आधारभूत किंमत.
डी. सरासरी किंमत. उत्तर किमान आधारभूत किंमत. 75. लागवड क्षेत्रातील रोपांच्या माना मोडल्यानंतर कांदा कणीस तयार झाला असे समजतात. अ. 10 ते 20%. बी. 20 ते 30%. सी. 80 ते 90%. डी. 60 ते 70%. उत्तर 60 ते 70%. 76. अ. जमिनीची सुपीकता हा तिचा अंगभूत गुणधर्म आहे. ब. सुपीकता असलेल्या जमिनी उत्पादक असतात असे नाही. अ. पहिले विधान चूक तर दुसरे बरोबर आहे. बी. वरील दोन्ही विधाने चूक आहेत. सी. पहिले विधान बरोबर तर दुसरे चूक आहे. डी. वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत. उत्तर वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत. 77. पिता व पुत्र यांच्या दोघांच्या वयाची बेरीज 36 वर्षे व फरक 24 वर्षाचा असेल तर पुत्राचे अजून 10 वर्षांनी वय किती वर्षे असेल? अ. 6. बी. 16. सी. 15. डी. 22. उत्तर 16. 78. एकापेक्षा अधिक प्रमुख अन्नद्रव्ये असलेली रासायनिक प्रक्रियेमधून तयार केलेल्या खतांना म्हणतात. अ. संयुक्त खते. बी. मिश्र खते. सी. दुय्यम खते. डी. जोड खते. उत्तर संयुक्त खते. 79. FPO प्रमाणपत्र उद्योगासाठी अनिवार्य आहे. अ. अन्न प्रक्रिया उद्योग. बी. बीज प्रक्रिया उद्योग. सी. लघु उद्योग. डी. चर्मोद्योग. उत्तर अन्न प्रक्रिया उद्योग. 80. या योजनेमध्ये एका किंवा आसपासच्या गावामध्ये पिकाच्या एकाच वाणाचे बीजोत्पादन घेतात. अ. प्रमाणित बीजोत्पादन. बी. एक गाव एक वाण. सी. एकात्मिक बीजोत्पादन. डी. बीजग्राम. उत्तर एकात्मिक बीजोत्पादन. 81. संत्र्याच्या स्क्वॅशमध्ये रसाचे प्रमाण इतके असते. अ. 25%. बी. 10%. सी. 45%. डी. 5%. उत्तर 45%. 82. फळांच्या विरळणीसाठी आम्लाचा वापर करतात. अ. नायट्रिक. बी. सल्फ्युरिन. सी. हायड्रोक्लोरिन. डी. सायंट्रिक. उत्तर सल्फ्युरिन. 83. लोखंडी पत्र्याचे डबे करताना पत्रावर टिनाचा थर एकसारखा बसत नाही म्हणून त्यावर विशिष्ट रसायनाचा लेप देतात. या क्रियेस काय म्हणतात? अ. सॅकरिंग. बी. लॅकरिंग. सी. टिनिंग. डी. प्लेटिंग. उत्तर प्लेटिंग. 84. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. अ. दारिद्र्य. बी. दारिद्र्य. सी. दारिद्र्य. डी. दारिद्र्य. उत्तर दारिद्र्य. 85. अशोक एका डावीकडून 13वा व उजवीकडून 5 आहे तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती? अ. 19. बी. 18. सी. 17. डी. 15. उत्तर 17. 86. कुसुमाग्रज हे टोपणनाव कोणत्या लेखकाचे आहे? अ. विष्णू वामन शिरवाडकर. बी. कृष्णाजी केशव दामले. सी. विष्णू सखाराम खांडेकर. डी. प्रल्हाद केशव अत्रे. उत्तर विष्णू वामन शिरवाडकर. 87. आम्लधर्मी जमिनीत आढळून येणारे असजीव नत्रस्थिरीकरण जीवाणू कोणते? अ. पझोस्पिरिल. बी. बाजरिंकिया. सी. पझोला. डी. बर्सिम. उत्तर बाजरिंकिया. 88. कापूस पिकासाठी ही जमीन अधिक योग्य असते. अ. हलकी. बी. मध्यम. सी. भारी काळी. डी. टेरा. उत्तर भारी काळी. 89. भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोण आहेत?
अ. डॉक्टर विक्रम साराभाई. बी. डॉक्टर अब्दुल कलाम. सी. डॉक्टर होमी भाभा. डी. डॉक्टर अनिल काकोडकर. उत्तर डॉक्टर होमी भाभा. 90. दर 1000 टन ऊस गळीत मागे इतके प्रेसमड तयार होते. अ. 10 टन. बी. 100 टन. सी. 40 टन. डी. 110 टन. उत्तर 10 टन. 91. चुकीची जीडी शोधा. अ. स्त्री स्त्रिया. बी. विद्या विद्या. सी. बी बिया. डी. फळ्या फळ्या. उत्तर फळ्या फळ्या. 92. द्राक्षापिकामध्ये 0.05% क्विनॉलफॉसच्या फवारणीनंतर प्रतिज्ञा कालावधी. दिवस आहे. अ. 4. बी. 10. सी. 2. डी. 32. उत्तर 10. 93. खालील प्रश्नांतील गटात बसणारे पद ओळखा. अ. तनल. बी. समीरण. सी. पवन. डी. वायू. उत्तर अनल. 94. संगमरवरास कोणत्या खनिजामुळे चमक येते. अ. डोलोमाइट. बी. क्वार्ट्ज. सी. फेल्स्पार. डी. कॅलनसाइट. उत्तर क्वार्ट्ज. 95. 72, 28, 82. अ. 32. बी. 28. सी. 27. डी. 30. उत्तर 32. 96. मॅजिफेरा इंडिका चे वनस्पतीशास्त्रीय नाव आहे. अ. फणस. बी. सोनचाफा. सी. तांबा. डी. गूळ. उत्तर तांबा. 97. कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाशी संबंधित आहे. अ. पोलंड. बी. जर्मनी. सी. फ्रान्स. डी. रशिया. उत्तर जर्मनी. 98. लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान कोणाला मिळाला. अ. सरोजिनी नायडू. बी. मीरा कुमार. सी. इंदिरा गांधी. डी. नयमा हेपतुल्ला. उत्तर मीरा कुमार. 99. चूज द करेक्ट वर्ब फ्रॉम ऑफ गिवन वर्ड. अ. ब्युटीड. बी. ब्युटिफुल. सी. ब्युटिफाय. डी. ब्युटीनेस. आन्सर ब्युटिफाय. 100. चूज द करेक्ट सिंग्युलर फॉर्म ऑफ बर्ड्स नेस्ट. अ. बर्ड्स नेस्ट. बी. बर्ड्स नेस्ट. सी. बर्ड नेस्ट्स. डी. बर्ड्स नेस्टेस. आन्सर बर्ड्स नेस्ट. Thank you for watching. Please like, share and subscribe my channel.